खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेला ड्रोन सर्वे शेतकऱ्यांनी हाणून पाडला। ॲडव्होकेट दीपक लाड यांनी प्रचंड आक्रमक होत अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली। माहुली, नागेवाडी, चिखलवळफाटा, भाग्यनगर या ठिकाणी ड्रोन सर्वे सुरू असताना शेतकरी प्रचंड आक्रमक झाले। प्रचंड घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे हाणून पाडला। प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोनपे, DYSP विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आदी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। पण ॲडव्होकेट दीपक लाड आणि शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे हाणून पाडल्याने प्रशासनास हात टेकावे लागले। पहा काय घडले ते। रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज खानापूर तालुक्यामध्ये नागेवाडीमध्ये पहिल्यांदा ड्रोन सर्वेक्षण होता। तो नागेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी हाणून पाडला। त्यानंतर या ठिकाणी माहुलीमध्ये जी काय त्यांची नाटकं चालू होती, भाग्यनगरमध्ये ती नाटकं त्यांची बंद पाडली आणि खऱ्या अर्थानं आमच्या एकाही इंच जमिनीला धक्का लागून देऊ नका, अन्यथा आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, अशा पद्धतीनं सज्जड इशारा प्रांताधिकारी, तहसीलदार, DYSP, PI साहेबांना आम्ही दिलेला आहे। तुम्हीही शेतकऱ्यांची पोर आहे, आम्ही रक्त सांडायला तयार आहोत। मॉब आक्रमक होत आहे आणि तुम्ही 3 ठिकाणी जर या ठिकाणी सांगून सुद्धा या ठिकाणी अजून तुम्हाला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावावं लागत असेल तर आमच्या मनामध्ये शंका आहे। रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। अरे शक्तीपीठ रद्द करा, नाहीतर खाली करा, शक्तीपीठ रद्द करा, खाली करा। महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जर हा शक्तीपीठ लादला जाणार असेल तर आज या ठिकाणी माऊली आणि या ठिकाणच्या परिसरातल्या सगळ्या चिखलहोळ, भाग्यनगर या ठिकाणच्या शेतकरी एकजुटीनं दाखवून दिलंय की आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही आणि या पाठीमागे जर षडयंत्र असेल तर आम्ही आज सज्जड इशारा देतो। तुम्ही जर आमच्या शांतीचा जर अजून संदेश समजून घेतला नाही तर कदाचित पुढली वेळ आली तर कुठला तरी अनाहूत प्रकार घडेल। त्याच्या आत सगळ्या ड्रोन मशीन तुम्ही तुमच्या जागेवर न्याव्यात, अन्यथा इशारा काफी है समझने वाले को। ही वादळापूर्वीची शांतता आहे। नंबर 1, यामध्ये सगळ्या ग्रामसभेचे ठराव असताना तुम्ही कुणालाही विचारात न घेता या भूमीवर पाय ठेवलाय। दुसरी गोष्ट, इथले लोकनियुक्त आमदार पडद्याच्या आड बसून जर बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो। त्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचा या जमिनी द्यायला विरोध आहे। त्याच्यामध्ये 3 नंबर असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही आमची हरकत घेतलेली नाही आणि आमच्या सगळ्या हरकती या विरोधी आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ड्रोन सर्वे आम्ही होऊन देणार नाही। म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखावी आणि हे ड्रीम प्रोजेक्टचं भूत आमच्यावरून घालवून द्यावं, एवढंच मी आवाहन करतो। रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं काय? रद्द करा, रद्द करा,
इथलं काढून आता जर गाड्या दोनच्या परवानग्या पाठीमागे तर या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आमच्या जीवाचं जर काही भर वाईट झालं शेतकऱ्यांचं तर शासनाला हे आंदोलन परवडणार नाही. तुमची सत्तेची नशा आहे ती या ठिकाणी या खानापूर तालुक्यातून उतरली जाईल एवढं या ठिकाणी सांगतोय. बरोबर का? या जेलची जागा या ठिकाणी कमी पडेल परंतु आम्ही कमी पडणार नाही. आमच्या इंचभर जमिनीला हात लावला तर या जागा आम्ही घेतलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे. रक्ताचा पाठ व्हायला तरी आम्ही गवसणार नाही. शेतकरी एकजुटीचा सात एक दीपक लागला इथं हजारो शेकडो दीपक लाड या ठिकाणी सगळ्या शेकडो माय माऊल्या इथं उभा राहतील. येणाऱ्या आणि होणाऱ्या परिणामाला सरकार नव्हे तुम्ही जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी आणि हे नोटीस समजून जर का आमच्या कुठल्या भावाला धक्का लागला तर तुमचं काय होईल याची सुद्धा किंमत तुम्हाला मोजावी लागेल. प्रशासनानं मुख्यमंत्र्यांना या तालुक्यातल्या आमदारांना ताबडतोब ही सगळं रद्द करावा आणि अधिसूचना रद्द करून शेतकऱ्याच्या जीवाचा अंत बघू नये एवढंच तुम्हाला आम्ही कळकळीने जाहीर आवाहन करून सांगतो. अन्यथा गाठ आमच्या आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा रद्द करा रद्द करा. अरे खटक्याव बोट खटक्याव बोट नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी.